की 10 दिवसामध्ये जर मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी संयुक्त उपायुक्त सकट आणि कॉन्ट्रॅक्टर सकट जर आम्हाला बैठक नाही दिली तर उपायुक्तांच्या कुठल्या ना कुठल्या गाडीवर आम्ही दगड मारणार आणि तो दगड त्यांच्या गाडीवर मारणार आणि कामगारांना न्याय कसा मिळत नाही ते आम्ही बघणार असं आम्ही त्यांना आवाहन केलेलं. आमच्या विनंतीला मान देऊ त्यांनी आम्हाला आजच्या तारखेमध्ये आम्ही त्यांनी बोलवलेलं. आम्हाला पत्र आल्यानंतर त्या पत्रामध्ये उल्लेख केलेला की 5 माणसं यायची. तर आम्ही त्यांना पत्र परत रिटर्न दिलं की 5 माणसांना कमी 20 माणसं तरी आम्हाला अलाव करा, जेणेकरून आमचं जे मनोगत असतो, आमचे कार्यकर्ते असतील यांचं काय मनोगत आहे, यांचे काही कामगारांचे प्रश्न आहेत ते मांडता येते. तरी आम्ही ते काटकसर करून आम्ही 7 महिला आणि 7 पुरुषांचा त्यांना प्रस्ताव दिला आणि तो आम्हाला एवढं अलाव करा म्हणून. आता इकडे आल्यानंतर परत आम्हाला सांग की 5 माणसं आहेत. मी त्यांना आवाहन केलेलं की 5 माणसं आम्ही तर आतमध्ये जाणार नाही, मग तुम्हाला मग बाहेर यायला देणार नाही असं मी आयुक्त साहेबांना सांगून आलं. आयुक्त साहेबांनी आम्हाला परवानगी दिली, आमच्या विनंतीला मान दिली. आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि आतमध्ये गेल्यानंतर ते काय काय चर्चा होते मी परत शिष्टमंडळी ना तर त्यांचं परत इकडे आल्यानंतर म्हणणं होतं की 5 माणसं जाणार, म्हणजे 5 माणसं आम्ही आतमध्ये जाणार नाही. जर आम्ही आतमध्ये जाणार नाही तर तुम्ही पण बाहेर निघणार नाही, लक्षात घ्या. असं तर आम्ही कमिशनर साहेबांना आतमध्ये भेटून आलोय. आम्ही 14 माणसं जे सांगितलेले त्या 14 माणसं आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत आतमध्ये. कमिशनर साहेबांना सांगितलं आम्हाला वर्बली तुमच्याशी टॉक करायचंय, आम्हाला कुठल्या उल्लडबाजी काही करायची नाही म्हणून त्यांनी सन्मान आमचा केलेला आहे. त्यांनी आम्हाला मान्यता दिली 14 माणसाची. आम्ही 14 माणसं आतमध्ये जातो. हे MBMT मध्ये काम करतात. त्याचबरोबर जो विलियम मोहन आहे तो 2 ठिकाणी अजून काम करतो, एक पतपेढीमध्ये आणि दुसरी एक सोशल सोसायटी त्यांची आहे त्याच्यामध्ये काम करतो. तिकडनं मग पगार उचलतो. महाराष्ट्राच्या कायद्यामध्ये असं आहे, भारताच्या कायद्यामध्ये, की एक माणूस 2 ठिकाणी नोकरी करू शकत नाही, 2 ठिकाणी PF घेऊ शकत नाही, पगार घेऊ शकत. असं असून सुद्धा तो विलियम मोहन आहे तो 4 ठिकाणी कामाला आहे आणि दुसरा एक मोनिस मोहन आहे तो 2 ठिकाणी कामाला आहे. तर मग त्यांचा मी पत्र दिलेलं आहे. मी गृहमंत्री असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, CM असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, प्रताप सरनाईक साहेब असतील, आयुक्त असतील, CP साहेब आहेत, यांना सर्वांना पत्रव्यवहार केलेला. त्याच्यात कायदेशीर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे याची मागणी आणि पत्राच्या माध्यमातून केलेली आहे. त्याच्या लवकरात लवकर कारवाई आम्ही सुमोटो आम्ही गुन्हा दाखल करतो असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. ते पण कारवाई होईल.